आपण पाहत अर्जुनाला उपदेश करताना भगवंत म्हणतात की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भु मा ते संगस्त कर्मणी। अर्थात मनुष्याचा धर्म हा केवळ कर्म करण्याचा आहे, फळाची अपेक्षा करण्याचा अधिकार त्याला नाही। परंतु या कलियुगामध्ये जी माणसं फळाची अपेक्षा न करता कर्म करतात ती माणसं देव माणसं म्हणून ओळखली जातात। आणि अशाच एका देव माणसाचा आदर्शवादी जीवन प्रवास या महाराष्ट्राने बघितलाय। नमस्कार, मी कोण क्रमांक 75 व्यासपीठावर विषय मांडतेय महाराष्ट्राला गरज पुरोगामित्वाची, स्वर्गीय आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या आचार विचार आणि संस्कारांची। मित्रांनो, आपला महाराष्ट्र ही महान व्यक्तींची जन्मभूमी आहे, आपला महाराष्ट्र ही महान कृतींची कर्मभूमी आहे, महाराष्ट्र अमर पराक्रमांची रणभूमी आहे आणि महाराष्ट्र ही अलौकिक सेवेची आणि त्यागाची यज्ञभूमी आहे। याच सेवेचं आणि त्यागाचं व्रत उराशी बाळगून इसवी सन 1962 साली एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाने सांगोला तालुक्याचा आमदार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रवेश केला। आणि राजकारण म्हणजे सत्ताकारण नव्हे, राजकारण म्हणजे समाजकारण करण्यासाठी निवडलेला सर्वोत्तम मार्ग ही राजकारणाची इतकी साधी आणि सोपी परिभाषा ही आबासाहेबांच्या कार्यपद्धतीतून जनसामान्यांना समजायला सुरुवात झाली। त्याचा परिणाम असा झाला की तब्बल 11 वेळा ते या सांगोला तालुक्याचे आमदार म्हणून विजयी झाले। 2 वेळा त्यांनी मंत्रीपद भूषवलं। सर्वात जास्त वेळा निवडून येणारे आमदार म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या गोष्टीची नोंद झाली। एक आमदार म्हणून मिळणाऱ्या सुखसोयींचा गैरवापर तर सोडा, परंतु सर्वात कमी वापर करणारे आमदार म्हणून ते ओळखले गेले। जिथे साध्या सरपंचाला सुद्धा 4 चाकीचा मोह आवरत नाही, तिथं आबांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा प्रवास, विधिमंडळापर्यंतचा प्रवास हा महाराष्ट्र शासनाच्या यष्टीने केला। जीवन गौरव पुरस्काराबरोबर कित्येक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं। महाराष्ट्राच्या राजकारणातले विश्वाचार्य म्हणून ते ओळखले गेले। विधिमंडळाचं विद्यापीठ म्हणून त्यांना संबोधलं गेलं। त्याचं कारण असं आहे की राजकारण आणि प्रामाणिकता या 2 गोष्टींचा मेळ साधणं जमलं ते फक्त एका नेत्याला, आणि त्या नेत्याचं नाव होतं स्वर्गीय आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख। कारण शेतकरी कामगार पक्षावर असलेली त्यांची निष्ठा उभ्या महाराष्ट्रानं बघितलीये। मित्रांनो, बिस्लरी बॉटलचं पाणी पिऊन आणि बुलेट प्रूफ एसीच्या गाडीमध्ये प्रवास करून दुष्काळावर बोलता येत नाही। त्यासाठी मायबाप शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तिथली परिस्थिती समजून घ्यावी लागते। या गोष्टीची जाणीव त्या जननायकाला होती। म्हणूनच सांगोला तालुक्याच्या माळरानाचं रूपांतर हरित क्रांतीमध्ये झालं। उजनीचं पाणी या तालुक्याला मिळण्यासाठी त्यांनी कित्येक वेळा पाठपुरावा केला। जलसिंचनासारखे कित्येक प्रकल्प या तालुक्यामध्ये त्यांनी उभारले। शिक्षणाच्या प्रगतीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं गेलं। त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनींच्या हाताला व्यवसाय उपलब्ध व्हावा म्हणून सुदगिरणीचा प्रकल्प उभा केला। तो आज तागायत तसाच चालू आहे। तुम्हाला सांगायचंय काय तर साधी राहणी, उच्च विचारसरणी, राजकीय नेत्याची आपल्या मतदारांवर असलेली पराकोटीची निष्ठा, आपल्या पक्षावर असलेलं नितांत प्रेम आणि नवनिर्मितीची आवड, ह्या सगळ्या गोष्टी आबासाहेबांचे आचार विचार आणि संस्कार अगदी छाती ठोकपणे सांगून जातात। मित्रांनो, व्यक्तित्वावरून कर्तृत्व आणि कर्तृत्वावरून देवत्व गाठणारी माणसं ही हिऱ्यांच्या बाजारात कोहिनूर उठून दिसावा अगदी तशी दिसतात। याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पत्रकार साहेब आबासाहेबांना एक प्रश्न विचारतात की सत्तेमध्ये पदासाठी पक्ष बदलले जातात, उच्चस्तरीय पदासाठी स्पर्धा चालते, प्रसंगी एकमेकांचे पाय खेचले जातात, पण तुमच्या मनात असा विचार एकदाही आला नाही। त्याचं कारण काय आहे? आबासाहेबांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे। आबासाहेब म्हणतात, स्वातंत्र्य चळवळींच्या विचारांचा वारसा घेऊन मी राजकारणात आलो। इथं आल्यानंतर मंत्री किंवा आमदार व्हावं हा विचारही स्वप्नात नव्हता। शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांचे प्रश्न मांडण्यासाठी राजकारण करायचंय, समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी राजकारण करायचंय हा मनाचा ठाम निर्धार असल्यामुळे मी कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही आणि माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यात इतका व्यस्त झालो की इतर कोणत्या गोष्टींकडे लक्ष देण्याची मला कधी गरजच वाटली नाही। असे प्रामाणिक विचार जेव्हा कानावर पडतात तेव्हा वाटतं की मतदारांचा विचार न करता नेते मंडळी जेव्हा हॉटेल, झाडी आणि डोंगरासारख्या निसर्गरम्य वातावरणामध्ये स्वतःला हरवून घेतात तेव्हा या महाराष्ट्राला आबासाहेबांच्या आचार विचार आणि संस्कारांची गरज आहे।
स्वर्गीय संतोष देशमुख सारख्या प्रामाणिक सरपंचाची निर्गुण हत्या होते आणि कितीतरी मोठी राजकीय नावं त्या घटनेमध्ये समोर येतात आणि उभा महाराष्ट्र त्या घटनेने हादरतो, तेव्हा वाटतं की आबासाहेबांच्या आचार विचार आणि संस्कारांची या महाराष्ट्राला गरज आहे. ऑपरेशन सिंदूर सारख्या कामगिरीला तमाशा म्हणून संबोधलं जातं. महात्मा फुलेंनी भीक मागून शाळा उभ्या केल्या म्हटलं जातं. दहीहंडी सारख्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्हाला ज्या मुली आवडतात त्यांना पळवून आणा, येत नसतील तर माझी मदत घ्या असं म्हटलं जातं. शेतकरी त्यांच्या अय्याशीपणामुळे कर्जबाजारी होतात आणि म्हणून आत्महत्या करतात असं जेव्हा संबोधलं जातं तेव्हा वाटतं की या महाराष्ट्राला आबासाहेबांच्या आचार विचार आणि संस्कारांची गरज आहे. मित्रांनो, महाराष्ट्र भ्रष्टाचाराने पोखरून निघालाय. नवयुवक हा बेरोजगार होऊन व्यसनाच्या आहारी जातोय आणि पाण्यासारखा पैसा ओतून शेतकरी मालाला कवडे मोल भाव आहे म्हणून हतबलाय. हे विदारक चित्र जेव्हा डोळ्यासमोर उभं राहतं तेव्हा वाटतं की या महाराष्ट्राला आबासाहेबांच्या आचार विचार आणि संस्कारांची गरज आहे. कारण आबासाहेबांसारखे कर्मयात्री त्या धरेवरचे दीपस्तंभ, त्या दीपस्तंभामध्ये तुमच्या आमच्या सारख्यांना आपल्या वाटा सापडतात आणि त्या योग्य दिशेने योग्य त्या ठिकाणी येऊन पोहोचवतात. इतकं सांगते आणि व्यासपीठाची रजा